जेव्हा प्रचार करतो तेव्हा आम्हाला आढळते की 100 उंबरठ्याचं गाव आहे, परंतु 5 दारं उघडी नाही आहेत. सगळेच्या सगळे मुंबईला काही वेळ आली आमच्यावरती. काय विकास? ह्याला विकास म्हणतात? तर मला वाटतं बालेकिल्ल्याचे बुरुज जे आहेत ते त्यावेळेला नगर परिषदेमध्ये ढासळले आणि ह्या वेळेला पूर्ण बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचं काम शिवसेना, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि त्याचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते करणार आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रचिती प्रथमेश बारे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंचायत समिती बागमांडले गणातून मला उमेदवारी भेटले. तर मशाल चिन्हासमोरील अनुक्रमांक 3 नंबरचा बटन दाबून मला बहुमताने विजयी करा. मी बागमांडले पंचायत समिती गणामध्ये प्रचार करताना आपल्याला उभाटाचे जे आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत श्रीवर्धनचे अतुल चौगुले साहेब ते भेटलेले आहेत. ते उभाटा पक्षाचा इथे बागमांडले पंचायत समिती गणामध्ये प्रचार करत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आत्ता सध्या शिवसेना उभाटाची परिस्थिती या मतदारसंघामध्ये कशी आहे, या गणामध्ये कशी आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, जय महाराष्ट्र. आपण पाहायला गेलं तर एक मोठा सुरुंग तुम्ही श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावलेला आहे. बालेकिल्ला जो होता तटकरेंचा तो जवळपास तुम्ही उद्ध्वस्त केलेला आहे. तर या पंचायत समिती गणामध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीचं वातावरण आहे तुमच्या या उमेदवारासाठी? सर, आता आपण एक शब्द वापरलात की बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. तर मला वाटतं बालेकिल्ल्याचे बुरुज जे आहेत ते त्यावेळेला नगर परिषदेमध्ये ढासळले आणि ह्या वेळेला पूर्ण बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचं काम शिवसेना, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि त्याचे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते करणार आहेत. सर, आता आम्ही गेले काही दिवस आम्ही फिरतोय इकडे, तर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला इथे प्रतिसाद मिळतोय की लोकांना बदल हवा असतो आणि लोकांना लक्षात आलं आहे की फक्त विकास विकास ह्याचं जे काही अवबंडर माजवलं गेलं आहे हे लोकांच्या आता लक्षात आलं आणि नगर परिषदेमध्ये ते सिद्ध झालं आणि ह्या वेळेला त्याच्यावरती प्रॉपर शिक्कामोर्तब होणार. आणि ह्या वेळेला केवळ बागमांडला गणातच नाही आहे, तर ज्या ज्या ठिकाणी शिवसेना, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत त्या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवार हे बहुमताने निवडून येणार. तुम्ही आत्ता निवडणुकीसाठी कोणते मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जात आहात? सर, मगाशी सांगितलं तुम्हाला की इथे विकास झालेला नाही आहे, विकासापेक्षा भकास जास्त दिसतोय. आज पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या प्रॉपर सुविधा नाही आहेत. आरोग्याचं तर 3-13च वाजलेले आहेत. आज श्रीवर्धनमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, परंतु तिथे फक्त ते एक लॉजिंग बोर्डिंगची अवस्था ज्याप्रमाणे असते ना त्याप्रमाणे ते उभं आहे. तिथे कोणत्याही प्रकारे सुविधा नाही आहेत. आज आमच्या श्रीवर्धनच्या पेशंटला उपचारासाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतंय. तर आम्ही आमच्या बेसिक गोष्टी ह्या असतील की पाणी, आरोग्य, शिक्षण ह्या बेसिक गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर मी जेव्हा श्रीवर्धन नगर परिषदेचं इलेक्शन होतं त्यावेळेलाही म्हटलं होतं की आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. आज जर का गावाच्या गावं बघितली ना आपण तर ती ओसाड पडलेली दिसतात. आम्ही जेव्हा प्रचार करतो तेव्हा आम्हाला आढळते की 100 उंबरठ्याचं गाव आहे, परंतु 5 दारं उघडी नाही आहेत. सगळेच्या सगळे मुंबईला काही वेळ आली आमच्यावरती. काय विकास? ह्याला विकास म्हणतात? जर का गावातला माणूस गावामध्ये रोजगार उपलब्ध त्याला होत नसेल, तो गावात राहू शकत नसेल, त्याला मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत असेल, तर हा हे विकास नाही आहे, हा खऱ्या अर्थाने भकास आहे. तर आमचा प्रयत्न असेल की जर का ह्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले आणि येणारच ते निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल हे आम्ही बघू आणि तो आमचा रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न असेल. तर हे होते आपल्यासोबत श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष अतुलजी चौगुले यांनी सांगितलेलं आहे की श्रीवर्धन बागमांडला पंचायत समिती विभागामध्ये गणामध्ये विकास झालेला नाही, फक्त इथे सगळं भकास आहे. आम्ही ज्या वेळेला गावांमध्ये फिरतोय त्यावेळेला त्या गावांमध्ये लोक नसतात, रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण स्थलांतर करत आहेत. आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे.